दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात शरद पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. शरद पौर्णिमेची रात्र खूप खास मानली जाते. असं मानलं जातं की या दिवशी चंद्र त्यांच्या 16 कलांनी भरलेला असतो. आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार शरद पौर्णिमेचे व्रत केल्याने सुख संपत्ती प्राप्त होते. शरद पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी कोजागिरी पूजाही केली जाते. तर आता आपल्याकडे आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8:41 सुरू होईल आणि 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:53 समाप्त होणार आहे. म्हणजेच आज रात्री कोजागिरी पौर्णिमेला सुरुवात होणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रोदयाची जी वेळ आहे तर ती संध्याकाळी 5:04 आहे. या दिवशी चंद्राच्या किरणांमधून अमृत दृष्टी होत असते आणि चंद्रप्रकाशात खीर ठेवल्याने ती अमृतासारखी होते, अशी आपली धार्मिक मान्यता आहे. आज शरद पौर्णिमेच्या दिवशी हनुमानासमोर 4 मुखी दिवा लावावा. असे केल्याने बजरंगबली प्रसन्न होतात असे मानलं जातं. शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करावी. असं केल्याने जीवनात सुख संपत्ती येते असे मानले जाते. या दिवशी नकारात्मक विचार मनात आणू नये. या दिवशी वादविवाद टाळावेत. शरद पौर्णिमेच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावे. या दिवशी खोटे बोलू नये. शरद पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खाऊ नये. या दिवशी काळा रंग वापरू नये. शरद पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही पैशांचे व्यवहार करू नयेत. या दिवशी कोणत्याही व्यक्तीला कर्ज दिल्यास लक्ष्मीचा कोप होतो. शरद पौर्णिमेच्या दिवशी सुवासिन महिला घरी आल्यास तिला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये. शक्य झाल्यास त्याची ओटी भरावी. या सर्व गोष्टी आपल्याला आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पाळायच्या असतात आणि काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात. कोजागिरी पौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मातील खूप मोठी पौर्णिमा मानली जाते. 12 पौर्णिमेंपैकी कोजागिरी पौर्णिमा ही महत्त्वाची का मानली जाते? कारण असं म्हटलं जातं की याच दिवशी माता लक्ष्मीची उत्पत्ती झाली होती. त्यामुळे माता लक्ष्मी या दिवशी पृथ्वी तलावरती येत असतात आणि कोण जागरण करत आहे हे सर्व बघत असतात. तर बघा, आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये रात्री ज्या वेळेस कोजागिरी पौर्णिमा लागणार आहे त्यानंतर घरामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत तरी जागरण करायचं आहे आणि घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत. त्यामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनाम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्रम, त्याचबरोबर घरामध्ये आज तुम्हाला कृष्णाष्टकम ह्या सर्व ज्या स्तोत्र आणि मंत्र आहे याचं आपल्याला पठण करायचं आहे. कोजागिरी पौर्णिमा खूप खूप महत्त्वाची असते. या दिवशी जर आपण लक्ष्मीची पूजा केली, तिची आराधना केली तर आपल्या जीवनातील ज्या काही पैशांच्या अडचणी असतात, आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष आहेत, पितृदोष आहेत, नकारात्मकता आहे, तर ते सर्व संपण्यासाठी मदत होत असते. तर त्यासाठीच एक उपाय आपल्याला करायचा आहे. देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कापूरसोबत फक्त ह्या 2 वस्तू जाळून आपल्याला हा उपाय करायचा आहे. या उपायामुळे आपल्या घरातील सर्व भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता संपेल आणि त्याचबरोबर घरातील जी काही गरिबी आहे तर ती सुद्धा संपून जाईल. फक्त जे काही आपण उपाय करतो, ज्या काही सेवा करतो तर त्या भक्तीने आणि श्रद्धेने करणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर आता संध्याकाळी तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे तर 8:41 तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हे लक्षात ठेवा, कारण पौर्णिमा ही त्यानंतरच लागणार आहे. तर 8:41 तुम्ही हा उपाय करू शकता. आज जमलं तर आज करा, उद्या जमलं तर उद्याही तुम्ही संध्याकाळी करू शकता, कारण उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पौर्णिमा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा. सर्वात पहिलं महत्त्वाचं काय करायचं आहे, संध्याकाळी देवीला गंध, फुलं, अक्षता अर्पण करायचे आहे. धूप, दीप, अगरबत्ती अर्पण करायचे आहे. गुलाबाचं अत्तर जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून ते तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते बघा, तुम्हाला कापूर घ्यायचा आहे आणि तुम्हाला 5 लवंग आणि 5 वेलची घ्यायच्या आहेत. कापूर, 5 लवंग आणि 5 वेलची. सर्वात प्रथम देवघरासमोर बसायचं, दिवा लावायचा. जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणार असाल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर ह्या 5 लवंग आणि 5 ज्या वेलची आपण घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या हातामध्ये ठेवायच्या आहेत आणि सर्वात प्रथम आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही घरामध्ये भांडणे, कटकट, वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता आहे तर ती संपून जाऊ दे. तुझी कृपा सदैव माझ्या घरावरती राहू दे.
अशा पद्धतीचा भाव आपल्याला ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 16 वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. ही सेवा जर आज केली तर याच्यापेक्षा जास्त पुण्य आपल्याला काहीच मिळू शकत नाही. यामुळे आपल्या घरातील सर्व दोष दूर होईल, पैशाच्या अडचणी ह्या नष्ट होतात. तर आता 16 वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हटलं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो कापूर आपण घेतलेला आहे तो कापूर दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा. म्हणजे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्या दिव्यावरती हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तो एखाद्या प्लेटमध्ये, भांड्यामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या लवंग आणि वेलच्या आहेत तर त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि वरून अजून तुम्ही 2-3 कापूरच्या वड्या टाकू शकतात. त्यानंतर तुम्हाला हा कापूर तिथे जळून द्यायचा आहे. तिथे जळत असताना जोपर्यंत कापूर जळत आहे, वेलची जळत आहे, लवंगा जळत आहे, तोपर्यंत तुम्हाला ओम ऐं महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचं पठण करत राहायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय म्हणजे संपूर्णपणे कापूर जळून गेला की उरलेलं जे साहित्य आहे तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता आणि देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता संपू दे. माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या संपू दे आणि दारिद्र्यही दूर होऊ दे, अशी देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हा उपाय करायचा आहे. तर नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला घरावरून काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत. आता हाही उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या कालावधीमध्येच करायचा आहे. आज जे काही उपाय सांगणार आहे तर ते सर्व 8:41 नंतरच तुम्हाला करायचे आहेत. तर काय करायचं आहे, तुम्हाला तुरटी घ्यायची आहे. तुरटी घेतल्यानंतर ती तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला ओवाळायची आहे. आता जर घरामध्ये 5 व्यक्ती असतील तर 5 व्यक्तींसाठी सेपरेट तुरटीचा एक खडा घ्यायचा आहे आणि प्रत्येकावरनं ती तुरटी ओवाळायची आहे आणि ती तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. निर्माल्यामध्ये टाकली तरीही चालेल. त्याच्यानंतर हीच तुरटी परत नवीन तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरनं तुम्हाला ही तुरटी ओवाळून टाकायची आहे. ओवाळत असताना माझ्या घरामध्ये जे काही नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष, दारिद्र्य आहे तर ते सर्व संपलेलं आहे, अशा पद्धतीचा भाव आपल्याला ठेवायचा आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा. नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल. जे काही दोष असतात, संकट असतात तर ते दूर करण्यासाठी ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात त्यातल्या त्यात पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना आपण जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये यश मिळत असतं आणि आपल्या घरातील सर्व दोष दूर होत असतात आणि आपल्याही घराची प्रगती होत असते. फक्त उपाय करत असताना पूर्णपणे श्रद्धा आणि भक्तिभावाने उपाय आपल्याला करायचे असतात. तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.